हॅलो एव्हरीवन. जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं, दरवर्षीची आपली ही प्रथा आहे खरं तर, की जेव्हा रिझल्ट लागतो मग आपण त्याच्यानंतर टॉपर्स इंटरव्ह्यू घेतो. आणि ह्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये ह्या टॉपर्सनी वर्षभर कसा अभ्यास केला. ऍक्च्युली काय म्हणतात, सिनियर्सचं काम असतं ज्युनियर्सना गाईड करणं. तर ती परंपरा आपण ह्या वर्षी पण चालू ठेवत. खूप छान आपला ह्या वर्षीचा पण रिझल्ट ऍज एक्सपेक्टेड लागलेला आहे क्लासचा. आणि मी जसं वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर मी तुम्हाला तुमचा स्कोअर सांगू शकते, काय होणार एक्झाम मध्ये येणार. आणि त्याच्यात मी तुम्हाला एक वाक्य नेहमी बोलायचे की तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं रोजची जी अटेंडन्स आहे आणि क्लासमध्ये समजून घेण्याची जी प्रोसेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू युअर मार्क, असं मी नेहमी बोलायचे तुम्हाला. आणि त्यावेळेस म्हणजे जेव्हा जेव्हा मी असं म्हणजे एक टॉपर्सच्या सिरीजमध्ये बघायचे ज्या मुलांना, की असतं ना आमच्या पण माइंडमध्ये, तर ऍक्च्युली म्हणजे तसं ते त्या पद्धतीचा रिझल्ट बरोबर जो माइंड मध्ये होता तोच आपल्या क्लासमध्ये ऍक्च्युली लागलेला आहे ह्या वर्षीचा. सो सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही वर्षभर खूप छान कन्सिस्टंटली काम केलं आणि त्याचा अर्थातच रिझल्ट तुम्हाला मिळाला. तो आज आपल्यासोबत आहे शांभवी, ज्ञानश्री आणि गायत्री. सो सुरुवातीला आपण सगळ्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊयात आणि मग त्यांच्याकडून गायडन्स घेऊयात. सगळ्यात आधी आपण बोलूयात शांभवी सोबत. हॅलो शांभवी. अ, हॅलो मॅम. थोडी तुझ्याबद्दल आधी मला इंट्रोडक्शन देशील, तू कुठून आहेस, तुझी थोडीशी बॅकग्राऊंड, आणि मग बाकीचे आपण बघूया. हॅलो, मी शांभवी वैभव खटावकर. मी पुण्यामध्ये कात्रजला राहते. मला यावर्षी 10th मध्ये 94.80% पडले आणि स्पेसिफिकली सायन्समध्ये मला 94 मार्क्स मिळाले. अक्षता मॅममुळे मला खूप हेल्प झाली सायन्समध्ये डेव्हलप करायला, स्वतःला इम्प्रूव्ह करायला. सो थँक्यू मॅम. हा, अजून थँक्यू विंकू आपण नंतर बघूयात. सो नेक्स्ट आहे आपली ज्ञानश्री. अ, जसं मी ज्ञानश्रीच्या बाबतीत एक सांगेन की वर्षभर तर अभ्यास म्हणजे जसं सगळ्यांनीच केला. तर पेपर झाल्यानंतर मला तिचा कॉल आलेला की मॅम खूप छान गेला पेपर आणि रिझल्ट जेव्हा येईल ना तेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला भेटायला येणार. आणि तसंच काल तिने अगदी फोन केला आणि मी येतेय मॅम वडनगर म्हणून. आणि खास ती काल भेटून पेढे देण्यासाठी खास माझ्या घरी आलेली होती ज्ञानश्री. सो वेलकम ज्ञानश्री. थोडी तुझ्याबद्दल पण इंट्रोडक्शन. गुड इव्हनिंग मॅम, मी ज्ञानेश्री कुलकर्णी. अँड मला 10वी मध्ये 96.2% पडलेले. अँड मला सायन्समध्ये 99% होते. मला ऍक्च्युली 9वी मध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता एवढा सायन्समध्ये. पण जेव्हा जेव्हा तुमचे क्लासेस मी लावले तेव्हा मी म्हणजे मला एवढा इंटरेस्ट डेव्हलप झाला सायन्समध्ये, बोथ S1 आणि S2. अँड मग मला एवढे सोपे जायला लागले सगळे पेपर स्कूलमध्ये पण. अँड मग आता मी एक्सपेक्ट करतच होते किंवा 98-99 तर पडतीलच, माझं तेच टार्गेट होतं सायन्सचं. अँड पडले ते तुमच्यामुळे. दॅट्स रिअली ग्रेट, रिअली ग्रेट. आता आहे आपली गायत्री. ही पण एकदम सिन्सिअर आणि अजिबात जास्त न बडबड वगैरे करणारी जी क्लासमधली जी कॅटेगरी असते त्यात ही शांभवी आणि गायत्री असायची. पण येस, तिला वर्षभर म्हणजे असं काही डाऊट वगैरे वाटले तर त्यावेळेस क्लिअर करून घेणारी एक अशी एक एक असते ना, प्रत्येक कॅटेगरी असते प्रत्येक स्टुडंटची क्लासमधली. सो हे सगळे त्या एकदम सिन्सिअर कॅटेगरी मधली. गायत्री वेलकम. थोडीशी तुझ्याबद्दल पण इंट्रोडक्शन. हॅलो मॅम, मी गायत्री सातोशी. मी नेरूळमध्ये राहते, नवी मुंबई. मला 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये 94.60% मिळाले आणि स्पेशली सायन्समध्ये 95 मार्क्स मिळाले. मी 9वीला पण तुमचे युट्यूबवरून रेकॉर्डेड लेक्चर बघितलेले, त्यामुळे 9वीला पण हेल्प झाली आणि 10वीला विचार केला की तुमचं लाईव्ह लेक्चरच जॉईन करूया. त्यामुळे 10वीला पण तुमच्यावरूनच शिकले. त्यामुळे दुसऱ्या युट्यूब चॅनल मध्ये फाईन करण्याची जरूरतच नाही लागली. येस. सो ह्या तिघी आपल्या आजच्या गेस्ट म्हणूयात आता आपण. एक्स स्टुडंट्स अशा म्हणायला हरकत नाही. लगेच तुम्ही एका दिवसात एक्स स्टुडंट झालात ग. रिझल्ट लागलात की लगेच तुम्ही पुढे पुढे गेलात. बट आता मला थोडंसं परत आपण वन बाय वन प्रत्येकाकडे येऊयात. सो मला पहिल्यांदा शांभवीला विचारावं आवडेल की वर्षभर तू कशा पद्धतीनं सगळ्याच विषयांचा स्पेसिफिकली सायन्सचा अभ्यास कसा केलास.
इतर कोणत्या सब्जेक्टला क्लासेस नव्हते लावले सायन्स आणि मॅथ्स सोडून, त्यामुळे आणि माझी शाळा पण सकाळची असायची आणि तुमचे क्लासेस संध्याकाळी असायचे, त्यामुळे मधला जो काही स्पेस होता तो मला सेल्फ स्टडीला यूज करता आला. सो त्याच्या सहाय्याने मी स्टडी केला. आणि ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे मला म्हणजे लांब कुठे क्लास लावायची गरज देखील पडली नाही, मग त्यामुळे टाइम पण वाचला माझा. म्हणून मला स्टडी करायला पण इझी गेलं आणि कन्सेप्ट मी क्लिअर करत गेले, त्यामुळे मला खूप हेल्प झाली. मग वर्षभर मी अशाच पद्धतीने अभ्यास केला. येस, हा एक ना ऑनलाईन क्लासचा सगळ्यात सुपर एक प्लस पॉइंट म्हणता येईल की खूप जास्त तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी वेळ मिळतो. येणाऱ्या म्हणजे बाकीच्या मुलांची जर कम्पेअर केली तर तुम्हाला प्रॉपर जेव्हा सोर्स मिळतो स्टडी, म्हणजे जिथे चांगलं शिकवलं जातं वगैरे असं, तर त्या ह्याचा तुम्हाला चांगला अजूनही फायदा करून घेता येतो तुमच्या मार्क आणि स्कोर आणि कन्सेप्ट जे बिल्डर आहेत ह्या सगळ्या दृष्टीनं. सो दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि येस, पहिल्यापासून शांभवी कन्सिस्टंट तर होती. सो हा एक महत्वाचा अजून एक मुद्दा आहे की डे वन पासून यू शुड बी कन्सिस्टंट इन युअर स्टडीज. जसं आपण रोज जेवतो तसंच रोजचा अभ्यास रोज जर झाला तर त्याचा ऍट द एंड ऑफ द इयर आपल्याला नक्कीच जास्त चांगला बेनिफिट मिळतो. ज्ञानश्री, तू स्पेसिफिकली कसा अभ्यास केला थ्रू आउट द इयर, सायन्स आणि इव्हन बाकीच्या पण सब्जेक्टसाठी? मॅम, आज तुम्ही म्हणलात की कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट. मी पण डे वन पासून म्हणजे जसं 15 एप्रिल पासून 10वी चालू झाली तेव्हापासून थोडा 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 अभ्यास करत गेले. मग शेवटी एवढं जास्ती प्रेशर नाही आलं, म्हणून मग शेवटीचा अभ्यास माझा एकदम क्लीन अँड एकदम स्मूथली झाला. अँड बेसिकली काही काही मुलं असं करतात की ते लँग्वेजेसवर जास्ती भर नाही देत, की इंग्लिशचे मराठीचे, बट त्याच्यावरच जास्ती भर द्यायला पाहिजे. बिकॉज मग त्याच्यात असे 60-70s मध्ये पडले की त्याच्यामुळे तो स्कोर पूर्णच खाली तो ओढतो. जरी तुम्ही सायन्स मॅथ्स वर किती केलं तरी त्याच्यामुळे सगळं तो स्कोर तुमचा खाली ओढून घेतो. अँड सायन्स आणि मॅथ्स साठी मेन तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. सो मी पण सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतलेल्या तुमच्याकडनं. अँड सगळे तुमचे नोट्स बेसिकली मी रेफर केलेले, ते खूपच इझी होते. अँड मी पेपरमध्ये पण जे असे उलटून पालटून क्वेश्चन्स दिलेले, मग त्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे मी माझ्या मनाने पण थोडेसे लिहिलेले. अँड हिस्ट्री जॉग्राफीचं बोलायला गेलं तर बेसिकली तो रट्टाच मारावा लागतो तुम्हाला काही केलं तरी. सो मग त्याच्यावर पण थोडंसं भर द्यायला पाहिजे, बिकॉज त्याच्यात पण मुलांचे आरामात असे मार्क्स जातातच जातात आणि ते असे कुठून तरी कोपऱ्यातून विचारतात ना. सेम विथ सायन्स, की असे कुठून तरी मधून विचारतात, मग ते लेसनचं रीडिंग करणं गरजेचं आहे. सो या. आता डे वन पासून, आता जसं हे तुमचे ज्युनियर्स बघतायत ना, सो त्यांना तू असं काय सजेस्ट करशील की बाबा तू सायन्स साठी असं कर, मॅथ्स साठी असं कर, असं तुमचं जे म्हणतात ना अनुभवाचे बोल तसं? सायन्स साठी तर कन्सेप्ट क्लिअरच व्हायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला सायन्स रट्टा मारून 10वीच तर नाहीच होणार. आणि जर का तुम्ही 11वी 12वी सायन्स घेत असाल तर त्याचा 10वीच बेस आहे, सो ते तर तुम्हाला करावंच लागेल. आणि मग ते जर का कन्सेप्ट क्लिअर झाला तर का तुम्ही लर्न करत असाल काही गिव्ह रिझन्स किंवा मोठे शॉर्ट नोट्स असतात, ते तुम्ही इझिली करू शकता. अँड मॅथ्स साठी तर तुमची दररोज डेली प्रॅक्टिस. मी मॅथ्सचा क्लास नव्हता लावलेला, बट मी पण डेली मग प्रॅक्टिस करायचे. थोडे युट्यूबचे व्हिडिओज बघून बघून मी केलं मॅथ्सचं. अँड एक बेसिकली एक बुक आहे टार्गेट म्हणून, चॅलेंजिंग क्वेश्चन्स, जे चौथा आणि पाचवा क्वेश्चन्स जो बाहेरून येतो तो बेसिकली मोस्ट ऑफ द टाइम त्या बुक मधूनच येतो. सो मी ती बुक रेफर केलेली. अँड M1 चे 2-3 क्वेश्चन्स त्याच्यातून आलेले. बाकी सगळा पेपर सोपा असतो M1 M2चा, जरा ते लास्टचे क्वेश्चन्सच त्याच्यातच मुलं चुकतात. बट त्याची मग तुम्ही पास्ट इयर क्वेश्चन पेपर, ओसवालची जी ओसवाल पब्लिकेशन्सची जी बुक आहे ते रेफर करून मग तुम्ही करू शकता. ओके, आता गायत्रीकडे वळूयात. तुझा काही असा फॉर्म्युला वगैरे आहे का गायत्री? मॅम, मी सायन्स साठी तर तुमच्या नोट्सच प्रिफर केलेल्या, कारण त्याच्यामुळे बुक रिडिंग साठी जरूरत नाही लागायची, कारण तुमच्या नोट्स मध्ये सगळंच दिलेलं असायचं. त्यामुळे मी नोट्सच रीड केलेल्या आणि एक्झरसाइजच्या खालचे क्वेश्चन केलेले. नोट्स रीड केल्यामुळे टेक्स्टबुकच्या आतमधून जरी प्रश्न आले तरी पण ते इझिली सॉल्व्ह व्हायचे. आणि दुसऱ्या सब्जेक्ट साठी डायजेस्ट प्रिफर केलेलं.
आता एक एक कॅटेगरी अशी असते की जे बऱ्याच त्यांची अशी सवय असते की चला रट्टा मारायचा, सगळं पाठ करायचं, असं असं डुलत डुलत अभ्यास करणारी कॅटेगरी असते. आणि एक कॅटेगरी जी असते की जे मी म्हणलं तसं समजून घेणारीतली. तर त्याच्यामध्ये तुम्ही असं काही होतं का की की कोणत्या सब्जेक्टचा असा रट्टा मारून, जसं हिनं सांगितलं मी SST चा रट्टा मारला आणि सायन्समध्ये आपण अंडरस्टँडिंग हे केलं, तर बाकीच्या लँग्वेजेस साठी वगैरे पण, कारण त्यातही स्कोर करणं म्हणजे बेस्ट ऑफ 5 मध्ये तुम्ही कोणत्याही 5 सब्जेक्ट्स येतात, मग त्यात स्पेसिफिकली लँग्वेजेस मध्ये स्कोर करणं हे कम्पॅरेटिव्हली इझी असतं. मॅथ्समध्ये पण आउट ऑफ मार्क बरेचदा पडतात तुम्हाला, असं काही हे नाही, सायन्समध्ये पण पडतात अगदी ठराविक स्टुडंट्सना. सो त्याच्यामध्ये असं काही सांगाल का की स्पेसिफिक सब्जेक्ट वाईज लँग्वेजचं असं हे करू दे तर ते छान तुम्हाला स्कोर करायला मदत होईल? किंवा सायन्सचं जसं आपण ठरलं आता सायन्सचं, तर आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरतीच पहिल्यापासून भर दिलाय. मग असं बाकीच्या विषयांच्या बद्दल सांगशील का तू काही, गायत्री? SSTचा तर म्हणजे पाठच केलेलं होतं. पण बाकीचे सब्जेक्ट म्हणजे लँग्वेजेसचं सहमत वगैरे एकदा दोनदा वाचलेलं, आणि निबंधासाठी काही वाचलेलं होतं, म्हणजे त्याच्या लाईन्स, काही स्पेसिफिक लाईन्स वगैरे, बाकी काही नव्हतं. आणि ग्रामर केलेलं होतं. तुम्हाला दोघींना काही सांगू इच्छिताय का, असं काही आठवलं काय ह्याच्यानंतर काही? मॅम, मला इंग्लिशचं सांगायचं होतं, ॲज वेल एज मराठी. सो बेसिकली इंग्लिशला मी भरपूर रेफरन्स बुक्स वाचून गेलेले. म्हणजे मी 9वी पासूनच, जर का उद्या एक्झाम असेल इंग्लिशची, तर मग मी एसे साठी किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, लेटर रायटिंग, त्याच्यासाठी मी रेफरन्स बुक्स वाचून जायचे. बिकॉज जे आपलं लेटरचा किंवा रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंगचा जो फॉर्मॅट असतो, त्याचं हेडिंग आणि लास्टचं जे शेवटचं असतं ते सेम असतं दर लेटरमध्ये. मग ते जर का तुम्ही पाठ केलं, आणि जर का ते अशी, जर का तुम्ही असे जरा हाय लेवलच्या बुक्सची लँग्वेज जर का आधीच रट्टा मारून गेला, तर मग तो एक्झामिनर खूप इम्प्रेस होतो. आणि ते वाचूनच तो शेवटचं वाचतो, पहिलं वाचतो, आणि तो मार्क्स देऊन टाकतो. साईज बघतो, मार्क्स देऊन टाकतो. सो ती मी ही आयडिया रेफर केलेली, आणि मग मी तसंच केलं. आणि म्हणून मला इंग्लिशमध्ये 92 पडले, जे एक्सपेक्टेड नव्हते. सेम विथ मराठी, मी पण त्याचं सेम केलं की थोडस सुरुवातीचं वाचायचे एकदम भारी असं ते, अशा काव्य पंक्ती वगैरे असतात, ते मी त्याच्यात टाकलं, आणि मग ते झालं. मला हे विचारायचं होतं, असं जर आपल्याला सांगायचं झालं आपल्या ज्युनियर्सना की डूज अँड डोंट्स ऑफ स्टडीज, तर तुम्ही काय सांगाल, शांभवी? डूज मध्ये मी सांगेल की आपले कन्सेप्ट ह्या क्लिअर असल्या पाहिजे, आणि काही कन्सेप्ट अशा थोड्याशा टिपिकल असतात, थोड्या कॉम्प्लेक्स असतात. तर मग त्या आपण व्हिज्युअलाइज करून, इमॅजिन करून थोडेसे समजून घेऊ शकतो. आणि काही कन्सेप्ट तुम्ही पण असे शिकवता की फ्लोचार्ट मध्ये कम्पेअर करून वगैरे, हे असे शिकवले की मग ते सोपे जातात. मग अशा पद्धतीने आपण स्टडी केला की मग तो सोपा जाऊ शकतो. येस, हे तर डूज झाले. आणि डोंट्स? डोंट्स मध्ये मी सांगेन की आपण स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे, आणि लेझीनेस पण कमी केला पाहिजे. कुठे रट्टा न मारतात एखादी गोष्ट समजून घेतली की ती छान पद्धतीने आपल्याला समजून घेता येते, आणि तशीच आपल्याला लिहिण्यात पण त्याची खूप मदत होते. येस. आणि आता पण शांभवी झाली, गायत्रीकडे वळूयात का? गायत्री, सांगशील तू काही डूज आणि डोंट्स असे? मॅम, डोस मध्ये म्हणजे कन्सेप्ट सगळ्या विषयाच्या क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि डोन्स मध्ये फक्त म्हणजे रट्टा न मारता बराचसा म्हणजे सायन्स वगैरे डायरेक्टली अंडरस्टँडिंग वरती बेस असतो, सो डायरेक्टली याचे आन्सर्स लिहिता येतात. फक्त SSTचा रट्टा वगैरे ठीक आहे, पण सायन्सचं अंडरस्टँडिंगने आन्सर्स लिहिता येतात. सो सायन्सचा रट्टा नाही मारला ते पण चालतो. ज्ञानश्री, तू काही ह्यात ऍड करू इच्छितेस? मॅम, मला पेपर बद्दल सांगायचं होतं. जेव्हा आपण पेपर लिहितो, तेव्हा म्हणजे आमच्या शाळेत पण तसंच सांगितलेलं की जेव्हा आपण पेपर लिहितो, तेव्हा तुमच्या फर्स्ट अँड सेकंड पेज वरून तुमचा पूर्ण पेपर एक्झामिनर डिसाईड करतो. तो जर का एकदम छान सुटसुटीत अँड करेक्ट लिहिला असेल पहिला भागच, तर मग तो असा इझिली तो बाकीचा पेपर चेक करत जातो की हा, ही तर हुशार आहे किंवा हा तर हुशार आहे. पण जर का तुम्ही पहिल्याच पेजवर घाण केली, तर मग त्याला कळतं की
हिचा पेपर नीट चेक करायला पाहिजे. म्हणून मग तुमचं जे पेपर प्रेझेंटेशन आहे ते फर्स्ट पेज पासूनच तुम्ही चांगलं ठेवा. इनफॅक्ट पूर्ण पेपरच तुम्ही चांगलं ठेवा. कारण एक्झामिनर कडे खूप पेपर्स असतात, ते एक एक वाक्य चेक नाही करत बसत. अँड डोंट्स म्हणलं तर तुमचं जे, मी खूप बघायचे मोबाईल आणि मी खूप टाइमपास पण करायचे. पण जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा मी अभ्यासच केलाय. मग तेव्हा मोबाईल वगैरे काही बघितला नाही किंवा फ्रेंड्सची कॉल नाही, तेव्हा मी स्विच ऑफ करून प्रॉपर मी अभ्यासच करायचे. सो जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा अभ्यास करा, आपल्या टाइमपासला थोडासा वेळ देत राहा. तुम्ही हे अभ्यास आणि ऑल हे तर सगळं होत राहतं. हॅव यू फोकस्ड ऑन म्हणजे स्पेसिफिक जसं म्हणतो आपण फिजिकल हेल्थशी रिलेटेड, जसं की काही काइंड ऑफ एक्सरसाइज किंवा काही स्पोर्ट्स मध्ये असं काही तुम्ही इन्व्हॉल्ड होतात का ग वर्षभर? किंवा एखादी हॉबी असेल, शांभवी? अ, हो मॅम, ऍक्च्युली आर्ट माझी हॉबी आहे. मला आर्ट खूप आवडतं. मी अधूनमधून असं स्ट्रेस वाटला की मग कधीतरी मी पेंटिंग क्राफ्ट वगैरे करायचे. आणि साइड बाय साइड मी दररोज योगा देखील करायचे. मग वा. त्यामुळे मला खूप हेल्प झाली. म्हणजे आपण स्टडी सोबतच आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थला पण असं जपलं पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही ग दोघींनी तुम्ही काय काय केलं की नाही? गायत्री, मॅम हा मी पण गायत्री. सेम. बोल बोल. तर मी पण सेम शांभवी सारखं मी ड्रॉइंग वगैरे करायचे, जर का अभ्यासाला अगदीच बोर होत असेल तर. अँड मग मी कधीतरी मेडिटेशन पण करायचे, कारण खूपच स्ट्रेस व्हायचा मला अगदी बोर्ड्सच्या वेळेस. खूपच मी स्ट्रेस घेणारी आहे. सो मग त्याच्यानंतर मेडिटेशन केल्यावर मग थोडंसं छान वाटायचं. मग मी अभ्यासाला कंटिन्यू करू शकत असायचे. And मग कधी कधी फ्रेंड्सशी बोलणं वगैरे, त्यांच्याशी जरा मग बोलायचे की तुमची कसा जनरेशन चालू आहे ह्यासारख्या अभ्यास. योगासना मेडिटेशन ह्यासारख्या फील्डमध्ये ऍक्टिव्ह असलेली बघून थोडस छान वाटलं. गायत्री, तू? मॅम मी स्पोर्ट्स मध्ये तर इंटरेस्टेड नाही, पण जेव्हा पण कंटाळा वगैरे यायचा तेव्हा मी मेडिटेशन वगैरे करायचे, म्हणजे 1-2 मिनिट वगैरे. हो हो, बर बर, गुड गुड गुड. आता मला असं विचारायचं आहे, तुमच्या सगळ्यांचे 11th क्लासेस सुरू झाले असतील, म्हणजे अकॅडमी असेल किंवा जे असेल, कॉलेजेस तर नाही अजूनही, बट तुम्ही सगळ्यांनी क्लासेस केलेले आहेत. सो आपण जे 10वी पर्यंत शिकलो जे काही, ते नॉलेज आणि आता तुम्ही जे शिकताय त्याचं काही को रिलेशन आहे का? किंवा जसं मी बरेचदा सांगायचे तुम्हाला की ते म्हणजे अगदी ABCD, ए फॉर ऍपल लिहिल्यासारखं आपण शिकतोय. आणि ऍट द हायर लेवल तुम्ही जाल तेव्हा अगदी तुम्ही म्हणजे एसे वगैरे लिहिण्या इतपत, म्हणजे ए फॉर ऍपल पासून डायरेक्टली तुम्ही एसे लिहिण्यापर्यंत जाणार, असं मी बरेचदा बोलायचे वगैरे. तर आता मला सांगा, तुम्हाला हे काही कोरिलेट होतंय का ग? म्हणजे फायदा असेल किंवा त्याचं काही, जे काही तुम्हाला आता येणारे एक्सपिरियन्सेस 11th जेव्हा सुरू झालं तेव्हा, शांभवी? ऍक्च्युली मॅम, मी आता मे मध्ये ब्रिज कोर्स लावलेला सायन्स साठी, 11th सायन्स बॅच साठी, फील्ड साठी. तर मग त्यामध्ये मॅम फिजिक्स केमिस्ट्री अशा सगळ्या सब्जेक्टचं जे काही आहे, त्याचे बरेचसे टॉपिक्स आपल्या 10th 9th याच्या टॉपिक्स वरती बेस्ड आहे. तर मग ते तुम्ही आधीच क्लिअर केल्यामुळे मला त्याच्यामध्ये खूप कोपअप झालं. आणि त्यामध्ये माझे कन्सेप्ट पण क्लिअर होत गेले. आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्या क्लासमध्ये मी खूप छान प्रोग्रेस पण केली. व्हॉट अबाउट अदर्स? ज्ञानश्री? मॅम मी माझं ठरलेलं आहे जे कॉलेज ते फर्ग्युसन घ्यायचंय. सो त्याचं म्हणजे ते खूप वेळ असतं, आणि मग परत मला घरी येऊन क्लासेसला परत जाणं, मग परत तो सगळा बाकीचा जो सेल्फ स्टडीचा टाइम होतो तो वेस्ट नको व्हायला, म्हणून मी पण ऑनलाईनच लावलेलं शुभम झा सरांचं. अँड मी त्यांचे आता काही लेक्चर्स अटेंड केले, तर मला असं रिअलाइज झालं की हे तर मी 8वीतच शिकली, हे तर मी 9वीतच शिकली. बाकी सगळं तर मी 10वीतच शिकले. सो असं मला रिअलाइज होतंय की मला इतकं स्मूथली अँड क्लिअर होतंय ते, बिकॉज अर्ध्या कन्सेप्ट तर माझ्या 8वी 9वी आणि 10वीतच क्लिअर होऊन गेल्या आहेत. सो मला ते एवढं हार्ड नाही जाते जे समजायला वगैरे. गायत्री, तू? मॅम मी पण ऑनलाईन क्लास जॉईन केलाय. मी तुमच्याकडे पण इन्क्वायरी केलेली नीटसाठी, पण तुम्ही बोललात की तो पोर्शन कव्हर होत नाही म्हणून मी PW मध्ये जॉईन केलाय. पण खरंच तुम्ही जे शिकवलं याचा म्हणजे कुठे ना कुठे फायदा होतोय. तुम्ही प्रत्येक न्यूमरिकल शिकवायचा,
ते आता त्याचे फॉर्म्युले येतात तर समजते की हे शिकलेलं कुठे ना कुठे कनेक्ट फील होते. हा, तर ते महत्वाचं, ते जे कनेक्शन तू म्हटलंस ना, ते ते फील होणं आणि तो जो बेस आपला हे होणं ते खूप जास्त महत्वाचं. आणि ते खूप म्हणजे बरं वाटलं ऐकून की चला काहीतरी आपल्याला पुढं म्हणजे तुम्ही ते तेवढ्या पुरतं अभ्यास एक्झाम पुरतं न ठेवता ऍज अ नॉलेज तुम्ही ते त्याच्याकडे बघितलं आणि त्याचं पुढे आता इम्प्लिमेंटेशन पण नक्की करा. सो आता तुमचं पुढे जाऊन म्हणजे असं काही करिअर करायचं काही ठरलंय की अजून नाही ठरलेलं हा शांभवी? मी आता सायन्स फील्डमध्ये PCM घेणार आहे आणि तिथून मग मी JEE नाहीतर मग CET ह्या दोन्हीची तयारी करणार आहे आणि मग इंजिनिअरिंग पुढे अजून त्याचा विचार नाही केला, पण हे करणार आहे. अच्छा, तू ज्ञानश्री तुझं तर बी ग्रुप आणि मॅम मी तर जेई किंवा नीट वगैरे काही देणार नाही. मी सरळ PCB घेणार आहे आणि मग मला बायोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर माझं ठरतंय आता, सो मग मी तेच करेन. ओके मास्टर्स वगैरे बायोटेक्नॉलॉजी मध्ये. येस गुड. तू गायत्री? तू ए ग्रुप PCM मॅम मी PCB घेणार आहे आणि नीटची एक्झाम देणार आहे. नीटची देणार आहेस? अच्छा अच्छा ओके. सो ह्या होत्या आपल्या आजच्या 3 टॉपर्स स्टुडंट्स. या वर्षी टॉपर्स मध्ये ऍज प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी सगळे गर्ल्सची बाजी आहे तर सगळीकडे नेहमीप्रमाणेच. आणि आता तुम्ही सगळ्यांनी बघितलंय त्यांनी कसा अभ्यास केलाय वर्षभर. डे 1 पासून ऍट द एंड पेपर सोडवणं असेल, रोजचे लेक्चर्स अटेंड करणं असेल, तर ह्याच्यामध्ये जितकं तुम्ही डे 1 पासून कन्सिस्टन्सी ठेवाल तितकं त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतोच मिळतो. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ह्या आपल्या स्टुडंट्स आहेत सगळ्या. सो थँक्यू सो मच शांभवी, ज्ञानश्री आणि गायत्री. तुम्ही अगदी तुमचा महत्वाचा बहुमूल्य असा वेळ माझ्यासाठी दिलात आणि आपल्या तुमच्या सगळे जे ज्युनियर्स आहेत त्यांना एवढं छान गायडन्स केलं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या फ्युचरसाठी. थँक्यू. मॅम मला अजून ऍड करायचंय की तुमच्यामुळे मला कधीच गाईडची गरज पण भासली नाही आणि इतर कोणतंही मटेरियल मी वापरलं नाही. तुमचे नोट्स फक्त आणि तुमचं लेक्चर वरती सगळं डिपेंड होतं. प्लस तुम्ही मॅथ्सचं पण सजेशन दिलं आम्हाला. तर मग त्यामुळे देखील मला मॅथ्समध्ये एवढे काही स्कोर करता येत नव्हतं, तर त्यात माझी इम्प्रूव्हमेंट झाली आणि मला चांगलं स्कोर करता आलं. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. हा, मला तो एक पॉईंट तू बरा आठवण केलास. खूप साऱ्या स्टुडंटचं असं असतं, पेरेंट्सचं पण इव्हन, की खूप सारं स्टडी मटेरियल वापरणं म्हणजे आपल्याला खूप मार्क पडणार असं असतं. बट आयडियली मी जसं तुम्हाला पण नेहमी सांगायचे, खूप सारं मटेरियल इज इक्वल टू खूप सारं कन्फ्युजन. सो इट इज ऑलवेज बेटर टू स्टिक की कोणतंही एक मटेरियल घ्या आणि टेक्स्टबुक आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकी काहीही नाही रेफर केलं तरी सुद्धा चालण्यासारखं असतं. बिकॉज त्यानं तुमची अजून जास्त क्लॅरिटी येत जाते. कन्सेप्ट तर तेच असतात, शब्द इकडचे तिकडचे असतात फक्त. हा एवढाच फरक असतो त्याच्यामध्ये. सो दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. अजून तुम्हाला कोणाला काही स्पेशल टिप्स वगैरे द्यायच्या नसतील किंवा असतील तर सांगा, अदरवाईज लेट्स स्टॉप हिअर. मॅम मला पण तुम्हाला थँक्यू म्हणायचं. मला अजूनपर्यंत तुमचे ते क्लासेस आठवतात पहाटेचे, जे तुम्ही 4:30 5 वाजता उठून घ्यायचा, मग 8 9 पर्यंत ते क्लासेस चालायचे. सो तुम्ही एवढे एफर्ट्स घेतले आमच्यासाठी, म्हणूनच आम्ही एवढा अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवू शकलो. नाही नाही, ते हे बघ, एकदा आपण सुरू केलं म्हटल्यानंतर ते तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं कसं देता येईल हे नेहमीच माझं हे असतं बघणं. सो येस, थँक्यू सो मॅम मच एव्हरीवन. सो मच. थँक्यू सो मच. येस, नाही नाही, तुमच्यामुळे थँक्यू. आता थोडंफार तरी फिजिक्स समजतंय, नाही तर काहीच समजलं नसतं. गुड गुड गुड. आय एम सो ग्रेटफुल टू एव्हरीवन. चलो थांबूयात मग. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच.